काल सकाळी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडिओ जो आहे तो ट्विट केलेला होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरं तर शावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडे गेलेले होते। या दरम्यान सूरज चव्हाण यांच्याकडून संबंधित कार्यकर्त्यांना मारहाण झालेली होती। आता या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून पुण्याच्या मांगीर बाबा चौकात या निषेधार्थ बॅनर जो आहे तो लागलेला पाहायला मिळतोय। मी आता पुण्यातील मांगीर बाबा चौकात आहे आणि मुख्य या मांगीर बाबा चौकात अशा प्रकारे सूरज चव्हाण आणि माणिकराव कोकाटे यांच्या निषेधाचे बॅनर जे आहेत ते लागलेला पाहायला मिळत आहेत। या बाजूला पाहिलं तर SQRQYZ सूरज चव्हाणना शेतकऱ्यांना कर्जमाफी ना शेतमालाला हमी, शेतकऱ्यांनी विचारला जाब की सरकार करते हाणामारी आणि इथं विधान भवनात कृषी मंत्रीच खेळते जंगली रमी न्यारी अशा प्रकारचा आशय असणारा हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतो। आणि त्याच खाली पाहिलं तर जेव्हा हे सर्व छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेले होते तेव्हा त्यांना जी हाणामारी झाली त्याचे फोटो जे आहेत ते सुद्धा या बॅनरवर लावलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला शेजारीच पाहिलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हातात मोबाईल घेऊन रमीची ॲड दाखवणारा फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि यावर विसरा शेती खेळा रमी मिळणार नाही शेतीमालाची हमी अशा प्रकारे खोचक मजकूर जो आहे तो खरं तर लिहिलेला पाहायला मिळतोय। खरं तर हा जो बॅनर ज्यांनी लावलाय शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप शशिकांत काळे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहे। तुम्ही हा बॅनर लावलाय नक्की कशा प्रकारे निषेध व्यक्त करता? काल मी रात्री न्यूजला पाहिलं आणि जी मारहाण चालली होती तर ते शेतकऱ्यांच्या म्हणजे मुलांनीच जे छावा संघटनेचे ते शेतकऱ्याचीच पोर आहेत तर त्यांनी ते निवेदन दिलं आणि निवेदन दिल्याच्या नंतर त्यांना पाठीमागं म्हणजे ते निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण केली। मग ते पाहून मलाही दुःख झालं। आम्हाला आदरणीय पवार साहेबांचं आम्ही जे काम बघितलं आत्तापर्यंत हे शेतकऱ्यांच्या बाजूनीच आमचा पक्ष नेहमी काम करणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी असो काही असो सगळं कायम साहेब शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले। त्याचा निषेध म्हणून मी हे बॅनर लावले होते। आणि माणिकराव कोकाटे जे आहेत कृषी मंत्री तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जंगली रमीचा ब्रँड ॲम्बॅसेडर व्हावं, कारण त्यांना गाजरं कुठं येतात शेंगा कुठं येतात ह्यांचं काहीच माहीत नाही, देणं घेणं नाही, कधी कर्जमाफी केलेली नाही आहे। कायम शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणारा कृषी मंत्री हा महाराष्ट्राला नको आहे। याचा निषेध म्हणून त्यांनी तिकडं जावं, इथं महाराष्ट्रात पण राहू नये काय, ती जंगली रमी कुठली असेल तिकडे त्या जंगलात जावं। जो बिग बॉस फेम सूरज चव्हाण आहे त्याचा कुठेतरी रेफरन्स आहे, त्याची वाक्य तुम्ही याच्यावर लावलेली आहेत, त्या वाक्यांवरून काय सांगायचं कशा प्रकारे? सूरज चव्हाण आहे बारामतीचाच, तो गरीब पोरगा आहे, मनोरंजन करून लोकांना म्हणजे आज त्यांनी पण काहीतरी नाव कमावलंय। हे आजीदादांचा डोक्यावर हात घेऊन लोकांना मारहाण करणारा पाठीमागे घेऊन हे गुंड दादांनी असले पाळलेले आहेत। त्याचा निषेध म्हणून SQRQZQ हा त्या सूरज चव्हाणचा आहे। मग हा YZ म्हणून आहे, YZ म्हणजे काय त्या समजण्यावा लोक इशारा कापेत त्यांना ते नक्कीच कळून जाईल। त्याचा निषेध म्हणून मी त्या दोघांचे बॅनर लावलेले आहेत आणि निषेध केलेला आहे। तुम्ही सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते, सूरज चव्हाण यांनी मारहाण केलेली तुम्ही कसं पाहताय, त्यांना काय तुम्ही सांगितलं? सूरज चव्हाणांना आम्ही समजा पुण्यात आले तर आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून काय करायचं आहे त्यांनी रस्त्यावर आम्हाला येऊन दाखवावं किंवा पुण्यात आलो म्हणून सांगावं, आम्ही त्याची दखल नक्कीच घेऊ। पाहतोय की सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निषेध जो आहे तो दोन्ही घटनांचा केलेला पाहायला मिळतो। सूरज चव्हाण यांनी पुण्यामध्ये येऊन दाखवत त्यांना सुद्धा त्यांच्याच भाषेत त्यांच्याचप्रमाणे उत्तर दिलं जाईल असं या संदीप शशिकांत काळे जे सामान्य कार्यकर्ते शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांनी सांगितलेलं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।